इन्क्लाब झिंदाबादच्या घोषणांनी दणाणले शिवाजी विद्यापीठ. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या आणि त्यानंतर आंदोलन विद्यार्थ्यांबाबत घडलेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मूकमोर्चा काढला होता. मात्र याला विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे इंडिया आघाडीच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी इन्क्लाब झिंदाबाद, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशी घोषणा आणि आंदोलकांनी शिवाजी विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. तर विद्यापीठ प्रशासनाकडून कोणी आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यास तयार नसल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे आंदोलकांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरच घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. शेवटी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आंदोलकांकडून निवेदन अर्पण करण्यात आलं. यावेळी नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना करत असताना त्यावेळेचे तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांनी ही भूमिका मांडली. 1600 एकरच्या जमिनी ह्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रेरित होऊन लोकांनी मुक्तपणाने जागा दिली. हे विद्यापीठ कोल्हापूरचं आहे, आमचं विद्यापीठ आहे. या ठिकाणी असणाऱ्या कुलगुरूचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर कुलगुरू किंवा रजिस्ट्रार ही लोक इथे यायला पाहिजे होती, पण एवढी मोठी चळवळ सुरू असताना या ठिकाणी आलेले नाहीत. म्हणून अखंड देश, हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाशी आम्ही हे निवेदन चरणी अर्पण केलेलं आहे. पण एक इशारा देतो, कुलगुरू सावध व्हा, यापुढे फार मोठ्या प्रमाणाचा संघर्ष आपल्या विद्यापीठाच्या विरुद्ध केला जाईल. निवेदन देण्यात आलं होतं, दगड देखील ठेवण्यात आला होता, नेमके काय बनवलं? या ठिकाणी ज्या देशामध्ये ज्या पद्धतीचा विद्यार्थ्याचा अन्याय होत आहे, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागितला जात आहे. आणि या मागितलेला राजीनामा असताना, हाऊस सुरू असताना, सभागृह सुरू असताना सुद्धा देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा कोणतीही भूमिका घेत नाहीत. लोकांच्यावर बेछूट लाठीचार्ज केला गेलाय. आज जवळजवळ 51 विद्यार्थी सापडेनासे झाले आहेत, ते पालक हतबल झालेले आहेत. या देशामध्ये हुकुमशाहीकडे हा देश निघालेला आहे आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा देश लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे घेऊन जात आहेत. त्याचा आम्ही निषेध करतोय. देशामध्ये युवकांनी केलेली परिवर्तनाची जी लाट तयार झाल्या, या लाटेमध्ये आपण वाहून जाणार हे आपण लक्षात ठेवा. नीटच्या पेपरफुटीसाठी वांगचुकने आंदोलनाला बसण्याच्या ऐवजी खरं तर आमची तरुण पिढीची जबाबदारी आहे की आमचे लहान बहिणी भावंड तिथं संघर्ष करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालतायत. असं असताना देखील वांगचुक सारखे ज्येष्ठ कार्यकर्ते आज रणांगणावर उतरलेत आणि हे शिवाजी विद्यापीठ आजही झोपेचं सोंग घेतंय. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची देखील फक्त त्या निवेदनाद्वारे ते निवेदन स्वीकारावं आणि ते निवेदन सरकार जमा करावं आणि सरकारला आमच्या भावना सांगाव्यात एवढीच माफक अपेक्षा असताना हे विद्यापीठ प्रशासन 300-350 विद्यार्थी आलेले असताना देखील हे विद्यापीठानं, या प्रशासनानं त्यांचं कोणतंही निवेदन स्वीकारलेलं नाही. ह्याच्यासाठी मी खरं तर पहिल्यांदा शोकांतिका व्यक्त करते आणि त्यांचा निषेध करते. खरं तर पेपरफुटी ही फक्त नीटचीच नाहीये, तर पेपरफुटी अनेक ठिकाणी चालल्यात. आमचं एवढंच मागणं आहे की पेपरफुटी नीटची होते, भविष्यात विद्यापीठातल्या कार्यक्षेत्रातल्या परीक्षांमध्ये सुद्धा पेपरफुटी होईल आणि ती होऊ नये यासाठी आम्ही ही मागणी करतोय की ते शाणे झाले नाहीत, आपण लवकर शाणे होऊयात आणि आपण प्रिकॉशन घेऊन विद्यार्थ्यांचे नाहक बळी पेपरच्या माध्यमातून, फुटीच्या माध्यमातून होणार नाही यासाठी खरं तर ही निदर्शनं केलेत. म्हणून आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती आहे की असे नीट पेपर फुटीचे विषय तुमच्यासाठी किरकोळ असतील, पण विद्यार्थ्यांच्या हानी पोहोचवणारे, विद्यार्थ्यांचे जीव घेणारे विषय ठरतायत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तुम्ही प्रशासनाने होशमध्ये येऊन या पेपर फुटीवरती तात्काळ निर्णय घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.